सगळ्यांना जय महाराष्ट्र। आज एक न्यूज बघितली जी की आपण जे लोक आंदोलन करतायत, आपण मराठी माणसं, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे पदाधिकारी जे आंदोलन करतात मराठी संस्कृती जपन करण्यासाठी, मराठी भाषा ही सगळ्यांना अनिवार्य करण्यासाठी जे आंदोलन करतायत, त्या आंदोलनाला विरोध म्हणून जे बाहेरचे जे लोंढे आहेत, जे छोट्या बाहेरून येऊन लोकांनी ज्या संघटना तयार केलेल्या आहेत, त्या संघटना आज बॅनरबाजी करतायत की आय डोंट स्पीक मराठी। याचा अर्थ काय? म्हणजे तुम्ही इकडे येत आहे, इकडे राहत आहे, इकडे पैसे कमवत आहे, मग तुम्हाला मराठी भाषा बोलण्यासाठी तुम्हाला आग्रह करावा लागतो। आम्ही जसं तुमच्या राज्यामध्ये येतो तेव्हा त्यावेळेस तिकडची भाषा आम्हाला जर कायमस्वरूपी तिकडे राहायचंच असेल, तर उद्योगधंदा करायचा असेल, तर आम्ही तिकडची भाषा वगैरे शिकतो, आम्ही त्या संस्कृतीला जपन करतो। मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे महाराष्ट्रामध्ये आमच्या संस्कृतीला जतन करण्यासाठी? मला असं वाटतं मित्रांनो की हे जे लोक जे विरोध करतायत ना, ह्या लोकांना पहिलं महाराष्ट्रातून बाहेर हाकलून देणं गरजेचं आहे आणि ते काम आपण सर्व मराठी माणसं एकत्र आलं तरच पूर्ण होईल, अन्यथा होणार नाही। हे माझं एक स्पष्ट स्वरूप आहे। त्यामुळे मी पहिल्यापासून हेच सांगतो की तुम्ही सगळ्यांनी एकत्र या, मराठी माणसांनी सगळ्यांनी एकोप्याची भावना निर्माण करा आणि या लोकांना विरोध करा। हे जे लोक येत आहेत इकडे धंदा करतायत आणि मराठी माणसांनाच विरोध करतायत, ते याच्यानी आता जो परिणाम होतोय ना मित्रांनो, याचा परिणाम काही दिवसांनी असं होईल की जे आपली जी पुढची पिढी असेल, आपले मुलं बाळ जे असतील, त्या लोकांना नोकऱ्या ह्या महाराष्ट्रामध्ये मिळणं हे फार कठीण होईल मित्रांनो। त्यामुळं आत्ताच आपलं योग्य ते पाऊल उचलणं महत्त्वाचं आहे, कारण आत्ताच या लोकांनी पूर्ण महाराष्ट्र, पूर्ण आपले जे औद्योगिक शहर आहे, हे सगळे शहरामध्ये ते लोकांनी वास्तव्य केले आणि आज त्यांना बाहेर हाकलण्यासाठी त्यांना आपल्याला आंदोलनं करावे लागतात। मला असं वाटतं मित्रांनो, हे जे बाहेरचे जे लोंढे येत आहेत यांना अत्यंत तातडीनं थांबवणं गरजेचं आहे आणि त्यांना विरोध हा फक्त मराठी माणूसच करू शकतो आणि ते पण सर्वजणांनी एकत्र आले तर। त्यामुळे मला असं वाटतं की सर्वजणांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आत्ताच्या परिस्थितीला जे अनुसरून जे आंदोलन करते त्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा देणं गरजेचं आहे। रस्त्यावर उतरू, वेळ पडली तर त्यांना हाणू, पण त्यांना महाराष्ट्रातून बाहेर काढणं खूप गरजेचं आहे आणि ते सर्व मराठी माणूस मिळून एकत्र येऊन ह्या सर्व गोष्टी केल्या पाहिजे, असं मी या व्हिडिओमधून तुम्हाला सांगू इच्छितो। जय महाराष्ट्र मित्रांनो।